DJ Moral Stories. प्रामाणिक मजूर. बन्सीपूर नावाच्या एका गावात मोहनलाल नावाचा एक गरीब मजूर त्याची पत्नी सुषमा आणि आई सुहासिनी सोबत राहत असतो. मोहनलाल रखरखत्या उन्हात रक्ताचं पाणी करून मजुरी करत असतो. त्याचा मालक रूपचंद खूपच क्रूर आणि कडक स्वभावाचा असतो. अरे नालायका, मूर्ख माणसा, या विटा आणि उरलेलं सामान काय उद्या उचलणार आहेस का? नाही मालक, माफ करा मला. मी दुसऱ्या कामामध्ये अडकलो होतो. हे उचलणं राहूनच गेलं. आपल्या हात पायांबरोबर थोडा डोक्याचा वापर करत जा, समजलं ना तुला? हो 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 मालक, इथून पुढे असं नाही होणार. मोहनलाल एक खूपच साधा आणि मोठ्या मनाचा व्यक्ती असतो, पण त्याच्यावर खूप सारं कर्ज असतं. त्या कर्जाच्या ओझ्याने तो खूपच त्रासलेला असतो. एक दिवस लाला सावकार मोहनलालच्या घरी येतो आणि त्याला सांगतो, बस, खूप झालं तुझं मोहनलाल. आता इथून पुढे तुला मुदत देऊ शकत नाही मी. हे घे, या कागदपत्रांवर तुझी सही कर आणि तुझं हे घर माझ्या नावावर कर. मला काही माहित नाही. मी तुला या गोष्टीची कल्पना आधीच दिली होती. पण सावकार साहेब, अहो पण माझं म्हणणं तर ऐकून घ्या ना एकदा. मी तुमच्याकडनं कर्ज ह्यासाठी घेतलं होतं की माझ्या बायकोचा ऍक्सिडेंट झाला होता ना. अहो पण मी तर एक गरीब कष्टकरी आहे आणि तुमचे सगळे पैसे एकत्र देणं मला जमणार नाहीये. सावकार साहेब, मी तुमच्यासमोर हात जोडतो. तुम्ही कृपा करून मला आणखी थोड्या दिवसांची मुदत द्या, पण आताच माझ्या घरावर जप्ती आणू नका. जरा आमचं ऐक बाळा. एवढ्या भर पावसात आम्ही जायचं तरी कुठे? आमच्यावर जराशी तरी दया कर बाळा. देव तुला खूपच पुढे घेऊन जाईल. हो लाला भाऊ, हे असे अजिबातच नाहीयेत, पण परिस्थितीमुळे ते थोडे फसले आहेत. विश्वास ठेवा, ते तुमचे पैसे लवकरच परत करतील. नाही, मी आता तुमच्यासारख्या भामट्या लोकांवर अजिबात विश्वास ठेवणार नाहीये. निमूटपणे या कागदपत्रांवर सही करा, नाहीतर मी हे घर जाळून टाकेन. ना तुमचं राहणार ना माझं. लालाच्या रागामुळे बिचाऱ्या मोहनलालला त्या कागदपत्रांवर सही करावी लागते आणि आता मोहनलाल, सुषमा आणि सुहासिनी तिघही स्वतःच्या घरापासून बेघर होतात. भर पावसात संघर्ष करून कसं तरी ते ती रात्र काढतात. दुसऱ्या दिवशी जंगलातून गवत आणि लाकडं आणून ते तिथे छोटीशी झोपडी बांधतात. या कर्जामुळे आपल्यावर काय दिवस आले आहेत समजत नाहीये. आमच्यावर आणखी किती संकट येणार आहेत. तुम्ही निराश नका होऊ. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल आणि ही वेळ सुद्धा लवकरच निघून जाईल. जवळच असलेल्या मंदिरामध्ये प्रसाद म्हणून पुरी भाजी मिळत असे आणि तो प्रसाद सुहासिनी आणि सुषमाला द्यायचा, कारण त्यांच्याकडे खायला सुद्धा आता काही उरलेलं नव्हतं. एक दिवस कन्स्ट्रक्शन साईटवर मोहनलाल सोबत काम करणारा एक मजूर झन्ना साईटवरून मालक रूपचंदचे पैसे चोरतो आणि अर्धे पैसे मोहनलालच्या झोळ्यात टाकतो. आता जेव्हा झडती घेतली जाईल तेव्हा सगळा आळ त्या मोहनलालवर येईल, कारण की अर्धे पैसे मी माझ्याकडे ठेवलेत आणि अर्धे त्याच्या झोळीत टाकलेत. नंतर जेव्हा मालक रूपचंद त्याच्या बॅग मध्ये पैसे नाहीयेत हे पाहतो, तेव्हा तो साईटवर असलेल्या सर्व मजदूरांची झडती घेतो आणि अर्धे पैसे मोहनलालच्या झोळ्यातच सापडतात. नाही मालक, माझ्यावर विश्वास ठेवा. मी हे पैसे नाही चोरलेत. मला तर हेही माहित नव्हतं की हे पैसे माझ्या झोळीमध्ये आहेत. जास्त शहाणपणा करायची गरज नाहीये. मी चांगलाच ओळखतो तुमच्यासारख्या भामट्यांना. ज्या ताटामध्ये खाता त्याच ताटामध्ये थुंकता देखील. तू चोरले आहेत ते पैसे आणि अर्धे पैसे कुठेतरी लपवून ठेवले आहेस, हो ना? नाही मालक, मी निर्दोष आहे. अरे गप्पा बस. बंद कर तुझा हा ड्रामा आणि कान उघडे ठेवून ऐक. उद्यापासून इकडे कामावर यायचं नाहीस, आलं लक्षात तुझ्या? काय? हे तुम्ही काय बोलताय मालक? असा अन्याय नका करू. ह्या कामामुळेच माझं घर आणि कुटुंब चालतंय मालक. आधीच माझ्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे हो. मला कामावरून काढू नका. मी तुमच्या समोर हात जोडून तुमच्याकडे भीक मागतो. मोहनलाल रूपचंद समोर खूप विनवणी करतो, पण रूपचंद त्याचं काहीच ऐकत नाही आणि त्याला कामावरून काढून टाकतो. मोहनलाल आता खूपच चिंतित आणि निराश होऊन जातो. घर गेलं माझं, काम सुद्धा गेलं.
मी संपूर्णपणे बर्बाद झालो आहे आई. नाही बाळा, रडू नकोस. देवावर विश्वास ठेव, तो सर्व काही नीट करेल. बघच तू, सर्व काही ठीक होईल. मोहनलाल खूप ठिकाणी जाऊन काम शोधत असतो, पण त्याला एकही काम मिळत नाही. तो रोजच रिकामे हात आणि निराश चेहरा घेऊन स्वतःच्या झोपडीत परत येतो. जगाने त्याच्या प्रामाणिकपणाचा फक्त फायदाच घेतला होता. एक दिवस अचानक मुकुंद त्याला भेटतो. अरे मोहनलाल, तुला कामाची गरज आहे ना? आहे माझ्याकडे काम, पण फक्त एका दिवसाचंच आहे. म्हणजे एक मजूर आहे जो आज सुट्टीवर आहे आणि माझ्या मालकाला त्याच्या जागी एका मजुराची गरज आहे आणि ते तुला त्याचे चांगले पैसे देतील. हा पण फक्त आजच्या दिवसापुरतं. काही हरकत नाही मुकुंद, धन्यवाद. हे एका दिवसाचं काम मिळालं तेच खूप आहे माझ्यासाठी. मी नक्की येईन तुझ्या बरोबर. मोहनलाल मुकुंद सोबत त्या कन्स्ट्रक्शन साइटवर जातो आणि तिथे दिवसभर मेहनत करून त्याला चांगले पैसे मिळतात आणि त्या पैशातून तो चांगलं जेवण विकत घेतो. आई आणि सुषमा हे जेवण बघून नक्कीच खुश होतील. किती दिवस झाले आहेत त्यांना ही पुरी भाजी खाऊन. मोहनलाल ते जेवण घेऊन घराकडे जातच असतो की तेवढ्यात रस्त्यात त्याला एक गरीब भिकारी माणूस थांबवतो. त्याच्यासोबत त्याचा छोटा मुलगा सुद्धा असतो. गरीबाच्या पोटाला काहीतरी द्या दादा, खूप दिवस झालं काही खाल्लं नाही हो. आम्हा गरिबांची अवस्था बघून आम्हाला नीट कोणी खायला पण देत नाही. आता तुम्हीच मला सांगा, आम्ही कोणाकडे मागायचं बरं? माझं हे पोर पण खूप दिवसापासून भुकेले हो. आमची मदत करा दादा. तुम्ही अजिबात चिंता करू नका दादा. हे घ्या, हे जेवण तुम्हाला ठेवा. आम्ही मंदिरामध्ये प्रसाद ग्रहण करू, पण तुमच्यासारख्या गरिबांना जेवण मिळणं खूपच अवघड आहे. तुमचं लय लय उपकार झालं बघा दादा. देव तुमचं कल्याण करो. पण तेवढ्यात अचानक तो भिकारी आणि त्याच्या मुलाचं रूपांतर 2 सैनिकांमध्ये होतं आणि त्यांना बघून मोहनलाल आश्चर्यचकित होऊन जातो. अरे हे काय, तुम्ही दोघे अचानक सैनिक कसे काय झालात? कारण की आम्ही दोघे खरंच सैनिक आहोत, स्वर्गलोकातील सैनिक. स्वर्गलोकातील सैनिक? हो, स्वर्गलोकातील सैनिक. आणि आम्ही इथे तुला आमच्या सोबत घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. स्वर्गलोकातील बन्सीपूर गावातील राजांनी तुम्हाला बोलवलं आहे. काय? बन्सीपूरचा राजा? म्हणजे राजा इंद्रवर्मा? तिथे लगेच एक जादूचं रथ प्रकट होतं आणि मोहनलाल त्या सैनिकांसोबत त्या रथामध्ये बसून स्वर्गलोकात जातो, जिथे तो बन्सीपूरचे पहिले राजा इंद्रवर्मा यांना भेटतो. जय मोहनलाल, तुझीच प्रतीक्षा करत होतो मी. राजा इंद्रवर्मा, तुम्ही मला स्वर्गात बोलवलं? हा सगळा चमत्कार घडवून आणलात, पण का? कारण की संपूर्ण गावामध्ये तू एकटाच असा आहेस जो सर्वात जास्त इमानदार आणि श्रेष्ठ आहेस, आणि म्हणूनच मला हा नकाशा तुला द्यायचा आहे. हा नकाशा? असं काय आहे या नकाशामध्ये? या नकाशामध्ये गावातील सर्वात मोठ्या खजिन्याचा रस्ता आहे, ज्याला स्पर्श करण्याची अनुमती मी फक्त तुला देत आहे. मला माहित आहे मोहनलाल, सध्या तुझ्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संकट ओढवली आहेत. त्यामुळे त्या खजिन्याचा उपयोग तू गावातील लोकांच्या उद्धारासाठी आणि स्वतःच्या उद्धारासाठी कर. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू त्या खजिन्याच्या मदतीने कोणतंही चुकीचं काम करणार नाहीस. धन्यवाद राजासाहेब, मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. मोहनलाल पुन्हा पृथ्वीवर येतो आणि तो त्या नकाशाद्वारे खजिना शोधायला लागतो आणि मोहनलालला शेवटी तो खजिना सापडतोच. अरे वा, शेवटी हा खजिना मला मिळालाच. आता मी सगळ्यांचं कर्ज फेडू शकेल आणि त्याबरोबरच मी माझ्या सगळ्या संकटांमधून बाहेर पडू शकेल. थोर तुझे उपकार देवा. मोहनलाल त्या खजिन्यामुळे खूपच श्रीमंत होतो आणि तो सर्व कर्ज फेडून स्वतःचा एक मोठा बंगला बांधतो आणि सोबतच प्रामाणिकपणे गावकऱ्यांची मदत देखील करतो. बघितलं का, मी सांगितलं होतं ना, चांगले दिवस पुन्हा येतीलच. आज तुमचा प्रामाणिकपणा जिंकला आहे. आयुष्याने तुमचा सर्व आनंद पुन्हा मिळवून दिलाय, कारण तुम्ही नेहमीच प्रामाणिक राहिलात. हो सुषमा, तू अगदी बरोबर बोलतेस. मोहनलाल गावात त्याची फॅक्टरी सुरू करून मोठा बिझनेस चालू करतो आणि खूप पुढे जातो.